जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, श्री साईनाथ क्लासेस मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। इयत्ता 9वी मध्ये आज आपण 6व प्रकरण विषयी चर्चा करणार आहोत। प्रकरणाचे नाव तुम्हाला माहितच आहे, रेखाओ आणि खुणाओ, म्हणजे रेषा आणि कोन। तर कोन तुम्ही मागच्या इयत्तामध्ये शिकलेले आहात का, कशा प्रकारचे कोन असतात ते। आता आपण काही शब्द समजुती घेऊ। त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आधी रेषाखंड। तर रेषाखंड कोणास म्हणतात ते आपल्याला माहित आहे व्याख्यामध्ये का दोन अंत्यबिंदू असलेल्या रेषाच्या भागाला रेषाखंड म्हणतात। दोन अंत्यबिंदू असलेल्या रेषाच्या भागाला। तर याच्यामध्ये तुम्ही एक एक वाक्याचे प्रश्न किंवा रिकामी जागा घेऊ शकणार का रेषाखंडात किती अंत्यबिंदू असतात। दुसरं का रेषाखंड हा टिंबटिंबाचा एक भाग आहे, तर रेषाचा एक भाग आहे। किरण, तर रेषाखंडात दोन अंत्यबिंदू असतात, तर किरणला एकच अंत्यबिंदू राहणार, म्हणून इथे व्याख्या दिलेली एकच अंत्यबिंदू असलेल्या रेषाच्या भागाला किरण म्हणतात। तर किरणला एकच अंत्यबिंदू राहणार, कारण की एका दिशेने ती अनंत राहणार। समरेख बिंदू गुजरातीमध्ये शब्द आहे मित्रांनो, समरेख बिंदू मराठीमध्ये शब्द आहे रेषीय बिंदू, एकच रेषावर। तिथे व्याख्या दिली आहे जर तीन किंवा तीन पेक्षा जास्त, तीन कारण की दोन बिंदूने तर सर्व रेषा बनते, पण तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदू एकच रेषावर आलेले असतील तर त्यांना एक रेषीय बिंदू असे म्हणतात। समजले मित्रांनो, तर तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदू एकच रेषावर आले असतील तेव्हा त्यांना आपण रेषीय बिंदू म्हणू। त्याचप्रमाणे दुसरी व्याख्या पण आहे का असमरेख बिंदू, तर ते आपण व्याख्या पाहणार आहोत आता। तर मित्रांनो, समरेख बिंदू विषयी चर्चा केली होती। असमरेख बिंदू विषयी फक्त तोंडी पाहून घ्या। असमरेख बिंदू म्हणजे तीन किंवा त्यापेक्षा जास्त बिंदू एकच रेषावर आले नसतील, त्याच्यामध्ये असतील त्याच्यामध्ये फक्त नसतील करायचे। तर हे तिघी बिंदू वेगवेगळे असतील तेव्हा त्यांना असमरेख बिंदू असे म्हणतात, किंवा मग नेक रेषीय, मराठी शब्द एक रेषीय आणि त्याच्या विरुद्ध नेक रेषीय, एक रेषीय आणि नेक रेषीय लक्षात ठेवायचं। आपला पुढचा टॉपिक आहे खुणो, बाजुओ आणि शिरोबिंदू। तीन शब्द समजूते मित्रांनो। खुणो, तर तुम्ही असे कोण तर पाहिलेले आहेत ना, बरोबर। हे कोण आपल्याला घरामध्ये इकडे तिकडे वस्तूंमध्ये पाहायला मिळतात। तर तुमच्या समोर एक कोण दिलेला आहे, त्याच्यामध्ये व्याख्या आहे खुणो। तर कोण केव्हा बनतो, जेव्हा दोन किरणांचं एकच अंत्यबिंदू असेल। दोन किरण आहेत पहा मित्रांनो, किरण BC आणि किरण BE, आणि त्याचे एकच अंत्यबिंदू आहे, तेव्हा जी आकृती बनणार ते कोणची आकृती राहणार, ते कोण दर्शवतात। म्हणजे किरण बनण्यासाठी कोण बनण्यासाठी किरण जरुरी आहे। कोण बनवणारे किरणांना बाजू किंवा भुज म्हणतात। तर दुसरे भुज कोण म्हणतात, बाजू कोण म्हणतात। जेव्हा कोण बनतो तर कोण मध्ये जे किरण आहेत त्यांनाच बाजू किंवा भुज म्हणतात। तर इथे किरण BA आणि किरण BC हे बाजू किंवा भुज आहेत। आता पुढचा आहे शिरोबिंदू कोणा म्हणणार, दोन किरणांच्या सामान्य अंत्यबिंदूला शिरोबिंदू म्हणतात। हे दोघी किरण आहेत त्यांचे सामान्य अंत्यबिंदू आहे B, तर ते शिरोबिंदू आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला खास लक्षात ठेवायचे, या कोणाला आपण कोण ABC असं नाव पण देऊ शकतात। कोणाचं नाव कसं देणार, तर कोण हे असं त्याच्या कोणचा संकेत आहे, कोण ABC, किंवा त्याचं दुसरं नाव पण आहे इथून कोण CBA, दुसरं नाव आहे कोण CBA, किंवा मग फक्त तुम्ही अंत्यबिंदूवाला नाव म्हणजे कोण B असं पण लिहू शकता। मित्रांनो, जर इथे तुम्हाला परफेक्ट माप देऊन दिलेले आहे, समजा या कोणाचे माप तुम्हाला असं 60 अंश देऊन दिलेलं आहे, तेव्हा M लिहायचा, म्हणजे माप कोण ABC। तर मित्रांनो, M केव्हा येणार, जेव्हा तुम्हाला असं परफेक्ट माप देऊन दिलेलं आहे त्या कोणाचं, तेव्हा माप कोण ABC बरोबर 60 अंश असं लिहायचं आहे। चला मित्रांनो, आता आपण कोणांचे प्रकार पाहू। कोणांचे प्रकार मध्ये आधी आपल्याला लघुकोन विषयी चर्चा करायची। लघुकोन तुम्ही इयत्ता 7वी 8वी मध्ये शिकलेले आहेत,
तर लघुकोन नाव त्याचे, लघु म्हणजे लहान, ज्या कोणाचे माप 0 ते 90 अंशच्या आत असेल ते सगळे लघुकोन आहेत. तुम्हाला विचारलं 5 अंशचा कोन तर लघुकोन, 20 अंशचा लघुकोन, 60 अंशचा लघुकोन, 75 अंशचा कोन लघुकोन. समजले मित्रांनो? तर 0 अंश ते 90 अंश यांच्या आत जे भी माप राहणार ते लघुकोनाचे माप राहील. काटकोन तर कंप्लीट 90, 1 अंश जास्त नाही ना 1 अंश कमी, कंप्लीट 90 अंशचं माप जर असेल तर तो काटकोन आहे. गुरुकोन 90 अंश आणि 180 अंशच्या आत, 90 अंश आणि 180 अंशच्या आत ज्या कोणाचे माप असेल त्याला आपण गुरुकोन नावाने ओळखतो. तुम्हाला विचारलं 92 अंश तर तुम्ही सांगायचे लघुकोन, 100 अंश लघुकोन, 120 अंश लघुकोन, 160 अंश लघुकोन, 170 अंश लघुकोन, 188 आले मित्रांनो तर तुम्ही त्याला गुरुकोन नाही बोलू शकत. तर 90 अंश ते 180 अंशच्या आत जे भी राहणार ते सगळे गुरुकोन आहेत. मी मध्ये लघुकोन बोलावून गेलं तर लक्षात घ्या 100, 120, 130, 140 जे भी माप राहणार ते सगळे गुरुकोनांचे माप आहेत. सरळ कोन, सरळ कोन म्हणजे जेव्हा दोघी किरण कोन बनवण्यासाठी किरण पाहिजे आणि दोघी किरण ज्या एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असेल मित्रांनो, तर असं एक किरण इकडे जात असेल आणि एक किरण इकडे जात असेल तेव्हा जो भी कोन बनणार तो सरळ कोन आहे. याचा अर्थ असा सरळ कोनाचे माप किती राहणार 180 अंश राहणार. ज्या कोनाचे माप 180 अंश असेल त्याला सरळ कोन असे म्हणतात. विपरीत कोन 180 ते 360 अंशचा कोन. पहा मित्रांनो आपण केव्हा असं इयत्ता 7 मध्ये पाहिलेलं आहे बरोबर ना. तर असं वर्तुळ आहे तर कोणतंही वर्तुळ 360 अंश असतं. मग तुम्हाला अशी एखादी वस्तू खायला दिली असेल, पोळी दिली असेल तर तुम्ही जर एवढा भाग खाऊन गेले टोटल इतकं तर तुम्ही विपरीत कोन बनवता. याचा अर्थ असा म्हणजे हे जो कोन आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे अर्धापेक्षा जास्त तुम्ही जर वस्तू खाताय तर ते विपरीत कोन बनवताय. तर विपरीत कोनाचे माप 180 तर 360 अंशच्या आत राहणार. विपरीत कोन शोधण्यासाठी तुम्ही जो वर्तुळ आहे 360 अंश त्याच्यामध्ये जो कोन दिलेला आहे त्याला जर मायनस केला तरी पण मिळू शकणार. जसे की पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश आहे समजा आणि तुम्हाला त्याच्यामधून 30 अंश दिला असेल तर विपरीत कोन शोधायचा तर 360 अंश 30 वजा करा किती राहणार मग 330 अंश. हे टोटल कोनाचे माप 330 अंश राहणार. कोटिकोन दोन कोनांची बेरीज जर 90 अंश असेल तर ते एकमेकांचे कोटिकोन आहेत. तुम्हाला असं विचारलं जाईल का 50 अंशाचा कोटिकोन तर 50 मध्ये तुम्ही किती मिळवणार तर 90 होणार 40. तर 50 चा कोटिकोन 40 आहे. तर दोन कोनांची बेरीज झाली ना 50 अधिक 40 90 झाले म्हणजे ज्या दोन कोनांची बेरीज 90 झाली म्हणजे ते कोटिकोन आहे. पूरक कोन, पूरक कोन अगदी सोपे त्याच्यासारखं ज्या दोन कोनांची बेरीज 180 अंश होत असेल तर ते पूरक कोन आहे. जसे की तुम्हाला सांगितलं 100 अंशचा पूरक कोन काय तर 100 मध्ये किती मिळवणार तर 180 होणार 80 अगदी बरोबर. तर 100 अंशचा पूरक कोन 80 अंश आहे. असं येणार का 120 अंशचा पूरक कोन शोधा तर तुम्ही 180 मधून 120 वजा करून टाकायचा जे उरणार तो त्याच्या पूरक कोन. तर 180 वजा 120 बरोबर किती राहणार 60 अंश. तर अशा प्रकारे 120 अंशचा पूरक कोन 60 अंश आहे. मित्रांनो आपण कोनांचे नाव आणि त्यांची व्याख्या पाहिली. आता आपण दोन कोन मिळून काही जोडी बनवते त्या जोडीचे नाव आणि त्याचे काही गुणधर्म आहेत ते लक्षात घेऊ. इथे आपल्याला 3 जोडींचे नावे लक्षात ठेवायचे. आसन्न कोन मित्रांनो, आसन्न कोन, लघुकोन, गुरुकोन यात मग काटकोन यांच्यामध्ये कोणताही कोन असू शकतो. तर तुम्ही पाहू शकता मूळ कोन ABC होता त्याच्यामध्ये किरण BD जर आपण काढलं तर एका कोनाचे 2 भाग पडून गेले. हे दोघी कोन एकमेकांचे आसन्न कोन आहेत असे म्हणता येईल. आसन्न कोन अगदी सोपे मित्रांनो. हा तुम्ही कसे पाडू शकता. समजा मी आधी एक लघुकोन काढलेला आहे त्याचे नाव मी X, Y आणि Z दिलं.
तर एक्स वाय झेड मध्ये मी आज एक किरण काढणार, तर त्याच्या कारणाने किरण वाय एम काढला मी, तर किरण इथे दोन एक मूळ कोण होता, आता दोन कोण बनले, कोण एक्स वाय एम, इकडचा भाग एवढा भाग झाला कोण एक्स वाय एम, आणि दुसरा भाग आहे कोण एम वाय झेड. तुम्ही पाहू शकता दोन भाग झाले, ते हे दोघी भाग एकमेकांचे आसन्न कोण आहेत. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल समोरच्या विद्यार्थीला, तर तुम्ही असा प्रश्न विचारायचा का कोण एक्स वाय एम च्या आसन्न कोण कोणता आहे, तर तो उत्तर देणार कोण एम वाय झेड आहे. ओके. आता याच्यामध्ये असं आहे की या दोघी कोणांची बेरीज बरोबर मूळ कोण बनणार, जसे की कोण ए बी सी, कोण ए बी सी चे माप किती असेल, तर कोण ए बी डी, कोण ए बी डी अधिक कोण डी बी सी, कोण डी बी सी एवढं राहणार. म्हणजे जे दोन आसन्न कोण बनले त्यांची बेरीज, त्या दोन्ही कोणाची बेरीज म्हणजे मूळ कोणाचं माप. आता आपण पाहू खुणा आणि रेखिक जोड म्हणजे रेषीय जोडीचे कोण. तर हे जर ओळखायचे मित्रांनो, त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं का एका रेषावर जर किरण आलं असेल, रेषावर किरण आलं असेल, तर ते जे दोन कोण बनतायत ते रेषीय जोडीचे कोण आहेत. म्हणजे कोण एक्स ओ झेड, कोण एक्स ओ झेड आणि कोण झेड ओ वाय, कोण झेड ओ वाय हे दोघी एकमेकांचे रेषीय जोडीचे कोण आहेत. तर याच्या रेषीय जोडीचा कोण इकडचा आणि इकडच्या रेषीय जोडीचा कोण इकडचा. आता त्याचे सूत्र आहे का रेषीय जोडीचे कोण पूरक असतात. कसे असतात, पूरक. पूरक म्हणजे त्यांची बेरीज 180. म्हणजे तुम्ही सूत्र बनवू शकता का कोण एक्स ओ झेड अधिक कोण झेड ओ वाय बरोबर 180 अंश. तर दोघी पूरक कोण, दोघी रेषीय जोडी कोणांची बेरीज म्हणजेच 180 म्हणजे पूरक कोणाचे माप. लक्षात घ्या, रेषीय जोडीचे कोण पूरक असतात, आसन्न कोण पूरक राहत नाही, ते त्यांची बेरीज मूळ कोण राहतो. इथे सूत्र लक्षात ठेवणं जरुरी. अभिकोण, तर मित्रांनो जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा टोटल 4 कोण बनतात. त्या चारही कोणांमध्ये समोरचे जे कोण राहतील ते एकमेकांचे अभिकोण राहतील. तर कोण ए ओ डी चा अभिकोण कोण बी ओ सी आहे. त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता का कोण ए ओ सी चा अभिकोण कोण बी ओ डी आहे. दुसरं याच्यात लक्षात ठेवायचं अभिकोण एकरूप असतात. कसे असतात, एकरूप म्हणजे त्यांचे मापे सारखे असतात. जर याचं माप असं दिलं असेल 90 अंश तर त्याचा अभिकोण बी 90 अंश राहणार, किंवा मग त्याचे माप जर 30 अंश दिलं असेल त्याचे बी 30 अंश राहणार, आणि इकडच्या जर 60 अंश दिलं असेल तर इकडे पण 60 अंश राहणार. तर खास लक्ष द्या, आसन्न कोण मध्ये दोघे आसन्न कोणांची बेरीज म्हणजे मूळ कोणाचे माप. रेषीय जोडीचे कोण, तर दोन्ही रेषीय जोडी कोणांची बेरीज जर केली तर ती 180 राहणार म्हणजे पूरक कोण राहणार. आणि अभिकोण मध्ये त्यांचे समोरासमोर जे माप असतात अभिकोणच्या जोड्या ते सारखे मापाचे असतात. पूर्वधारणा 6.1 ची चर्चा करू, कारण की ती समजणार तर तुम्हाला प्रमेय 6.1 समजेल. ओके. ज्या किरणचे उद्भव बिंदू एक रेषावर आलेले असेल, ज्या किरणचे उद्भव बिंदू एक रेषावर आले असेल तर त्या किरणद्वारे बनणारे दोन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते. तर समजायचं, समजा एखादं किरण काढलं मी आणि त्याच्या अंत्यबिंदू किंवा मग उद्भव बिंदू एकच आहे, तर हे उद्भव बिंदू जर एखाद्या रेषामधून जात असेल मित्रांनो बघा, आणि आपण असं शिकून गेलेले, तर हे दोघी कोणांची बेरीज किती राहणार, 180 अंश राहणार. तर ही व्याख्या याप्रमाणे का ज्या किरणचे उद्भव बिंदू एका रेषावर आलेले असेल तर त्या किरणद्वारे जे दोन कोण बनले त्यांची बेरीज 180 अंश राहणार. ओके. तर आता या पूर्वधारणाचा वापर इथे प्रमेय 6.1 मध्ये करणार. प्रमेय काय, परस्पर छेदती बे रेखाती बनता अभिकोण समान व्हायचे. म्हणजे दोन रेषा एकमेकांना छेदणार ना तर त्यांच्याद्वारे जे अभिकोणची जोड बनते मित्रांनो, ही एक जोड आणि ही एक जोड,
हे समान असतील आपल्याला सिद्ध करून दाखवायचे. तर कशा प्रकारे सिद्ध करू, त्यासाठी पक्ष रेषा AB आणि CD एकमेकांना O बिंदूत छेदतात. समजा आपण दोन रेषा काढायच्या, रेषा AB आणि रेषा CD काढले, ते एकमेकांना छेदतात, तिथे आपण O बिंदू नाव द्यायचे. तर पक्षमध्ये तेच आहे का रेषा AB आणि रेषा CD काढा, ते एकमेकांना O बिंदूत छेदतात. साध्य म्हणजे आपल्याला अभिकोणची जोड दाखवायची. तर कोणती, AOC बरोबर BOD. तर ही एक जोड दाखवली. नवीन कोण AOC बरोबर कोण BOD, आणि दुसरी जोड दाखवायची कोण AOD, बरोबर ना, वरची आणि खालची. कोण AOD बरोबर कोण BOC. तर साध्यमध्ये दोघी जोड दाखवायचे आणि एकरूप किंवा सारखे असं दाखवायचे. सिद्धता आकृती पाहिल्यानंतर मग सिद्धता, किरण OA हा रेषा CD वर आलेला आहे. तर याच्यामध्ये पाहायचं का किरण OA बघा, तर हा किरण घेतला मी समजा OA, तर हे रेषावर आलेला आहे ना, पूर्वधाराप्रमाणे पहा इथे मी आकृती काढलेली. तर किरण OA हा रेषा CD वर आलेला आहे, म्हणून कोण AOC प्लस कोण AOD बरोबर 180 होणार. AOC तर 2 मिनिटासाठी नाही असं समजा तुम्ही. तर बघा झालं ना अशा प्रकारची आकृती. कोण AOC अधिक कोण AOD बरोबर 180 अंश होईल. तर रेषे जोडची पूर्वधारणा नंबर 1 म्हणजे आपण जे शिकली त्या पूर्वधारणाचा वापर केला. तर याला आपण परिणाम नंबर 1 लिहायचं काय, AOC अधिक कोण AOD बरोबर 180. त्याचप्रमाणे तुम्ही पाहणार तर OD हे किरण घेतलं तर 2 मिनिटासाठी आपण हे नाही असं समजायचं. तर वापस असं जमले ना, अशा प्रकारचे पूर्वधारणाचा वापर करू शकतात. तर किरण OD चा अंत्यबिंदू O किरण AB वर आहे, तर परत दोन कोणांची जोडी बनेल कोणती, कोण AOD अधिक कोण BOD बरोबर 180. परिणाम नंबर 2. तर दोघी परिणामांना आपण जर एक सोबत लिहिणार तर कसं होणार ते पहा. तर किरण A ही परिणाम नंबर 1 आणि 2 वरून कसं लिहिता येणार, तर परिणाम नंबर 1 मध्ये एवढा भाग होता कोण AOC अधिक कोण AOD, आणि दुसरा मध्ये होता कोण AOD अधिक कोण BOD. तर परिणाम नंबर 1 आणि 2 वरून ते दिलेले आहे का कोण AOC अधिक कोण AOD बरोबर कोण AOD अधिक कोण BOD. कारण की दोघे 180 सारखे आहेत म्हणून आपण दोघांची नावे दिली. मग त्याच्यावर आपण सांगू शकतो का कोण AOC बरोबर कोण BOD, म्हणजे पहिलं परिणाम जे ते लिहायचे कोण AOC बरोबर कोण BOD. त्याप्रमाणे कोण AOD बरोबर कोण BOC. तर AOD बरोबर BOC असं लिहायचं आहे. तर अगदी सोपा प्रमाणे मित्रांनो, 2-3 वेळेस जर तुम्ही आकृतीप्रमाणे वाचन केलं तर तुम्हाला लवकरात लवकर येणार. चला मित्रांनो, आता आपण समांतर रेषा आणि त्यांची छेदिका यांच्यामुळे जे कोन बनतात त्या कोनाच्या जोडींचे प्रकारविषयी समजू. तर इथे आपल्याला समांतर रेषा दिलेली आहे. तर रेषा M आणि रेषा N हे दोघी समांतर रेषा आहेत. समांतर रेषा एकमेकांना कधी छेदत नाही, आपण आधी पण शिकलेले आहोत. आता तुम्ही पाहू शकता दोन समांतर रेषांना जर एक रेषा छेदून जात असेल तर तिला छेदिका म्हणतात. या ठिकाणी रेषा L ही छेदिका आहे आणि रेषा L या रेषांना ज्या ज्या ठिकाणी छेदते त्या बिंदूंना छेदनबिंदू म्हणतात. छेदनबिंदू P आणि छेदनबिंदू Q आहे. आता आपण त्यांच्यामध्ये अनुकोन, तर तुम्ही पाहू शकता इथे टोटल एक रेषा दोन रेषांना छेदते तेव्हा टोटल 4 कोन बनतात. 1 नंबर 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे मी नाव दिलेले आहे. तर अनुकोनची जोड ओळखायची असेल तर कशा प्रकारे ओळखतात ते पहा. समजा कोन 2, इथे कोन 2 आहे तर त्याचा अनुकोन कोणता असेल, तर अनुकोन शोधण्यासाठी मला त्याचा अभिकोन शोधावा लागेल आणि अभिकोनचा जो अंतकोन राहणार मित्रांनो तो अनुकोन राहणार. तर कोन 2 त्याच्या कोन 3 अभिकोन आहे आणि त्याच्या सोबत C आकारमध्ये जो कोन बनतोय तो त्याचा अनुकोन आहे तर कोन 5. तर कोन 2 चा अनुकोन कोन 5 आहे. ही अनुकोनची एक जोडी झाली. त्याप्रमाणे दुसरी जोडी तुम्हाला विचारलं का कोन 8 चा अनुकोन कोणता असेल तर त्यासाठी आधी आपण
कोन 8 चा अभिकोन शोधावा लागेल. तर कोन 8 चा अभिकोन 5 आहे आणि त्याच्या सी आकृतीमध्ये अंतःकोन जर पाहणार तर 3 आहे. तर कोन 8 चा अनुकोन कोन 3 आहे. त्याप्रमाणे तिसरा कोन 7, समजा कोन 7 दिलेला आहे त्याचा अनुकोन शोधायला लावला तर कोन 7 चा अभिकोन शोधावा लागेल कोन 6 आणि त्याच्या अंतःकोन तर 6 चा अंतःकोन आहे 4. तर त्याप्रमाणे कोन 7 चा अंतःकोन 4 राहील. चौथ्यामध्ये कोन 1 चा आपल्याला अनुकोन शोधायला लावला तर कोन 1 चा अभिकोन शोधावा लागेल. कोन 1 चा अभिकोन 4 आहे आणि त्याचा अंतःकोन 6 आहे. तर कोन 1 चा अंतःकोन 6 राहील. अशा प्रकारे तुम्ही 8 जोड्या बनवू शकता. आता आपण अंतःयुग्मकोन पाहू. अनुकोन कसे दिले, अनुकोन एकरूप असतात म्हणजे त्यांचे माप सारखे असेल. तर कोन 2 चे माप जर 40 अंश राहिलं तर कोन 5 चे माप पण 40 अंश राहणार. अंतःयुग्मकोन कसं असतं ते पाहण्यासाठी तर अंतःयुग्मकोन झेड आकृती तुम्हाला ओळखायची. तर तुम्ही पहा सीधा झेड आणि उलटा झेड जर पाहणार तर तुम्हाला दिसतोय ना ज्या ठिकाणी कोन बनतोय ते अंतःयुग्मकोन आहे. म्हणजे कोन 3 चा अंतःयुग्मकोन 6 राहील. कोन 3 चा अंतःयुग्मकोन 6 आणि 6 चा 3. त्याप्रमाणे उलटा झेड पहा मित्रांनो है ना. उलटा झेड मध्ये 4 आणि 5 येत आहेत. तर कोन 4 चा अंतःयुग्मकोन काय राहणार 5 राहणार. अंतःयुग्मकोन पण एकरूप असतात म्हणजे कोन 3 चे माप जर 100 राहिलं तर कोनचं पण 100च राहील. कोन 4 चे 80 राहिलं तर कोन 5 चे पण 80 राहणार. छेदिक आणि एक तरफना अंतःकोन नाव येते. तर आता छेदिकाच्या एका बाजूचे अंतःकोन पाहायचे. छेदिकाच्या एका बाजूचे अंतःकोन म्हणजे सी आकृती उलटा सी आणि सीधा सी ज्या ठिकाणी कोन बनतोय तो पाहायचा. तर कोन 4 आणि कोन 6 छेदिकाच्या एका बाजूच्या अंतःकोन मध्ये कोन 4 चा छेदिकाच्या एका बाजूचा अंतःकोन 6 राहणार आणि त्याप्रमाणे दुसरी बाजू पहा 3 आणि 5 तर कोन 3 चा अंतःकोन 5 राहणार. याच्यामध्ये खास लक्ष द्यायचे का अंतःकोन पूरक असतात. कसे असतात पूरक म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश होणार. म्हणजे कोन 4 चे माप जर 40 राहिलं तर कोन 6 चे माप किती राहणार 140 राहणार. बरोबर कारण की दोघांची बेरीज 180 व्हायला पाहिजे. तर मित्रांनो इथे मी जे काही माहिती समजावली ती व्यवस्थित ऐकायची आणि त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न विचारणार ते तुम्हाला लिहायचे आहेत. तर मित्रांनो आपण जे व्हिडिओ मध्ये पाहिलं ऐकलं त्याप्रमाणेचा अभ्यास दिलेला आहे. तर तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचायचे. जर नाही समजला तर व्हिडिओला व्यवस्थित पहा परत आणि हे 7 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. तर आपण आता होमवर्कसाठी तयार व्हा आणि पुढच्या या प्रकारच्या पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही वाट पहा. आता तोपर्यंत आपण पुन्हा भेटू. जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ.